नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक 29 जून 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करायचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्याच मध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. समजा तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. ह्या दिलेल्या दोन पैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. शुक्रवारी आपल्याला मागच्या आठवड्यामध्ये मला व्हिडिओ उपलब्ध करून देता आले नाहीत, कारण मला बाहेरगावी जावं लागलं होतं आणि त्यामुळे संपूर्ण आठवडा मला व्हिडिओ उपलब्ध करून देता आले नाहीत. आता शुक्रवारी आपण काय केलं होतं, जे आपले YouTube चॅनल मेंबर्स असतात किंवा आत्मा कोर्सचे जे सदस्य आहेत, त्यांच्यासाठी मी जी अपडेट्स देत असतो, त्या अपडेटमध्ये निफ्टी 50 साठी वरच्या बाजूला ही 3 तेजीची फायनल टार्गेट सांगितली होती. पहिलं टार्गेट होतं 24,145, दुसरं टार्गेट होतं 24,225, तिसरं टार्गेट होतं 24,285 आणि सांगितलं होतं की ह्या 3 टार्गेटमध्ये पहिलं टार्गेट येण्याची शक्यता सर्वाधिक असते. एम पॅटर्न बनेपर्यंत तेजी चालू राहते आणि एम पॅटर्न बनल्यानंतर रिव्हर्सल व्हायला सुरुवात होते. आता आपण बघू शकता इथे गॅप अप ओपन झालं. ओपन झाल्यावर पहिल्या 15 मिनिटातच पहिलं टार्गेट आलं. त्यानंतर थोडंसं इथे साइडवेज झालं. हळू थोडं खाली थोडं वर करत करत आपल्याला दुपारी 12च्या आतच इथे 11:30 ते 12च्या दरम्यान इथे आपल्याला काय झालं, दुसरं टार्गेट सुद्धा आलेलं बघायला मिळालं. त्यानंतर आणखीन थोडं वर गेलं आणि मग एक सेलिंग आलं. आता इथे जर तुम्ही बघितलं तर काळजीपूर्वक बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल आणि मी शुक्रवारी सातत्यानं जे अपडेट्स देत होतो त्याच्यामध्ये सांगत होतो की एम पॅटर्न बनल्यानंतर आपल्याला मार्केटमध्ये सेलिंग येणार. त्या पद्धतीनं इथे एम पॅटर्न बनलेला आपल्याला बघायला मिळाला. ह्या पद्धतीनं एम पॅटर्न बनला. हा लो ब्रेक झाल्यानंतर मग आणखीन आपल्याला टार्गेट्स बघायला मिळाली. आता जशी ही वरच्या बाजूला तेजीची 3 टार्गेट दिली होती, तसं खालच्या बाजूला मंदीची ही 3 टार्गेट मी तुम्हाला देतोय. आणि याचा अर्थ तुम्हाला असा सांगतोय की त्यातलं पहिलं टार्गेट इथे ऑलरेडी आलेलंच आहे शुक्रवारी. त्यामुळे आता काय होऊ शकतं की ह्या एरियामध्ये आपल्याला डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. डब्ल्यू पॅटर्न कसा बनू शकतो? आता इथे जो लो बनलाय हाच लो जर राहिला आणि गॅप अप ओपन झालं तर वर जाईल, परत थोडंसं खाली येईल आणि मग असं जाऊन आपल्याला डब्ल्यू पॅटर्न बनेल. किंवा जर सोमवारी समजा फ्लॅट ओपन झालं, गॅप डाऊन ओपन झालं आणि थोडं खाली गेलं, तर काय होईल आणि थोडं खाली गेल्यानंतर ह्या पद्धतीनं सुद्धा डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. कसा बनू शकेल सांगणं अवघड आहे. डब्ल्यू पॅटर्न बनणार एवढं नक्की आहे. अशा प्रकारे डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो किंवा ह्याच्या खाली जाऊन सुद्धा डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. इथे सुद्धा डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो असा. तर असा डब्ल्यू पॅटर्न कुठेही आता ह्या 3 लेव्हल जे आहेत, ह्या रेफरन्समध्ये आपल्याला डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो आणि डब्ल्यू पॅटर्न बनला समजा, तर त्यानंतर खूप चांगली तेजी बघायला मिळू शकते. कुठपर्यंत जाऊ शकेल हे मी तुम्हाला डब्ल्यू पॅटर्न बनताना सांगू शकेन. पण आता आपल्याला असं दिसतंय की जर डब्ल्यू पॅटर्न व्यवस्थित बनला तर कदाचित मी तुम्हाला असं सांगतोय की हा जो हाय बनलेला आहे शुक्रवारी, हा हाय ब्रेक होण्याची शक्यता आहे. जर समजा इथे व्यवस्थित डब्ल्यू पॅटर्न बनला तर. अजूनही मी शक्यता आहे असं सांगतोय. लगेच त्याचा अर्थ असा घेऊ नका की इथून वर जाईलच म्हणून. एक प्रॉपर डब्ल्यू पॅटर्न बनला आणि खूप चांगली तेजी झाली तर जाऊ शकतं. पण समजा जर काही आपल्याला बातम्या आल्या आणि काही झालं तर इथेच जर जास्त आणि खाली गेलं तर मग कदाचित काय होईल, एक चांगली तेजी होईल
पण कदाचित हा मग हाय ब्रेक होणार नाही. पण एक शक्यता, जास्त शक्यता मला जर विचाराल 60% शक्यता, तर प्रॉपर इथे डब्ल्यू पॅटर्न बनला तर हा हाय ब्रेक होण्याची शक्यता आहे. अगदी 24,340 वगैरे पर्यंत सुद्धा किंमत मग जाऊ शकते. अर्थात हे सगळं मी खूप आधी सांगतोय. एवढ्या आधी हे सांगण्याची खरं म्हणजे गरज नाहीये. आता आपल्याला फोकस काय करायचा आहे? आता आपल्याला फोकस करायचा आहे ह्या झोनवर. हा जो फायनल टार्गेट झोन आहे खाली येतानाचा, ह्या झोनमध्ये कुठे डब्ल्यू पॅटर्न बनतोय. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, जोपर्यंत डब्ल्यू पॅटर्न बनणार नाही सेलिंग चालूच राहील. बरोबर? जेव्हा डब्ल्यू पॅटर्न बनेल त्यानंतर मग आपल्याला तेजीचा किंवा आपल्याला रिव्हर्सलचा, बाउन्सचा विचार करायचा आहे. जोपर्यंत तसा डब्ल्यू पॅटर्नच बनणार नाही, तोपर्यंत आपल्याला त्याचा विचार करायचा नाही. कधी-कधी काय होतं, सेलिंग होतं, त्यानंतर एक बाउन्स येतो. आपल्याला वाटायला लागतं आता लगेच डब्ल्यू पॅटर्न बनणार, पण तसं होत नाही. वर जातं आणि किंमत परत खाली येते. असं पण होऊ शकतं. तर त्यामुळे डब्ल्यू पॅटर्न प्रॉपर बनेपर्यंत तेवढा पेशन्स ठेवायला लागेल आणि त्यानंतर तेजी होईल, हे देखील लक्षात घ्या. म्हणजे नुसता तेजी होणार म्हणून उद्या कुठेही मिळेल तिथे आपल्याला खरेदी करायचं नाहीये. डब्ल्यू पॅटर्नची वाट बघायची आहे आणि त्यानंतर शक्यता असते, की मग आपल्याला हवी तशी तेजी बघायला मिळेल. तर ह्या पद्धतीनं आपल्याला उद्यासाठीचं विश्लेषण लक्षात घ्यायचं आहे. आता मी मुद्दाम काय केलं, निफ्टीमध्ये वरची टार्गेट सुद्धा दाखवली, जी शुक्रवारी दिलेली होती ऑलरेडी, आणि खालची टार्गेट सुद्धा दाखवतोय, जी आपल्याला सोमवारी ज्याचा उपयोग होणार आहे. तर हे झालं निफ्टी फिफ्टीचं विश्लेषण. आता पुढे जाऊन आपण बँक निफ्टीचं विश्लेषण करूया. तर बँक निफ्टीमध्ये मी वरची टार्गेट वगैरे आता सांगत बसत नाही. आपण काय करूया, डायरेक्टली सोमवारसाठीचा विचार करूया. सोमवारी आपल्याला असं दिसतंय, की खाली येताना पहिलं टार्गेट जे आहे हे शुक्रवारी टच झालेलं आहे. कुठलं होतं? 58,115चं होतं. टच झालंय. जर समजा फ्लॅट ओपन झालं, गॅप डाउन ओपन झालं आणि खाली जायला लागलं, तर दुसरं टार्गेट कुठलं आहे आपल्याला? 58,000चं टार्गेट आहे. तर 58,000 येऊ शकतं. याच्याही खाली टिकलं तर मग कुठलं टार्गेट आहे? 57,910चं टार्गेट आहे. पण ही 3 फायनल टार्गेट आहेत. त्यामुळे काय होऊ शकतं? आहे इथेच ह्या पद्धतीनं डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. थोडा खाली येऊन डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. आणखीन थोडा खाली येऊन डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो किंवा आणि थोडा खाली येऊन डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. म्हणजे ह्या एरियामध्ये कुठेतरी आता डब्ल्यू पॅटर्न बनू शकणार आहे. जोपर्यंत डब्ल्यू पॅटर्न बनणार नाही तोपर्यंत हे सेलिंग चालूच राहील. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर जोपर्यंत डब्ल्यू पॅटर्न नाही बनत आहे, सेलिंग कंटिन्यू होत राहणार, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर ह्या 3 लेव्हल लक्षात घ्या. 58,115, 58,000 आणि 57,910. ह्या तुम्ही उद्या तुमच्या चार्टवर ड्रॉ करून ठेवू शकता आणि जेव्हा डब्ल्यू पॅटर्न बनेल त्यानंतर चेक करू शकता, की आपण आज जे विश्लेषण केलं होतं त्याचा उद्या खरंच काही उपयोग झाला की नाही. तर हे झालं निफ्टी 50 आणि बँक निफ्टीचं विश्लेषण. पुढे जाऊन आपल्याला सेन्सेक्सचं विश्लेषण करायचंच आहे. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठी या YouTube चॅनलच्या मेंबरशिप विषयी अधिक माहिती सांगायची आहे. आता तुम्ही काय करू शकता, आपल्या YouTube चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. YouTube हे ॲप ओपन केल्यानंतर तुम्ही शेअर मार्केट मराठी, आपला हा लोगो दिसतोय बघा, हा शेअर मार्केट मराठी हा चॅनल ओपन करा. चॅनल ओपन केल्यानंतर तुम्हाला सबस्क्राईब बटन दिसेल. त्याच्या शेजारी, तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. त्याच्या शेजारी तुम्हाला जॉइन बटन दिसेल. तर हे जॉइन बटन शोधून काढा. या जॉइन बटनला क्लिक केल्यानंतर तुम्ही आपल्या YouTube चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. मेंबरशिपमध्ये आपण 4 ऑप्शन उपलब्ध करून दिलेत. ब्रॉन्झ आहे, सिल्वर आहे, गोल्ड आहे आणि प्लॅटिनम आहे. यापैकी सध्या फक्त गोल्ड मेंबरशिप आणि प्लॅटिनम मेंबरशिप चालू आहे. त्यामुळे तुम्हाला जर कमीत कमी मेंबरशिप घ्यायची असेल तर गोल्ड मेंबरशिप घेऊ शकता. तुम्हाला याविषयी जर काही अधिक माहिती पाहिजे असेल तर त्याच्यासाठी माझा WhatsApp नंबर देतोय. या नंबरवर तुम्ही WhatsApp मेसेजद्वारे संपर्क करा. ही गोष्ट लक्षात ठेवा. WhatsApp मेसेजद्वारे संपर्क करा. याच्यावर फोन, साधा फोन असेल, WhatsApp फोन असेल, WhatsApp कॉल असेल, करू नका. ह्याच्यावरचे कॉल स्वीकारले जात नाहीत. फक्त WhatsApp मेसेजला रिप्लाय दिले जातात. तुम्हाला YouTube चॅनल मेंबरशिप विषयी जी काही माहिती हवी असेल ती तुम्ही ह्या नंबरवर WhatsApp मेसेज करून विचारू शकता. तर हे झालं YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि राहिलेला जो आपला इंडेक्स आहे म्हणजे सेन्सेक्स, त्याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. सेन्सेक्समध्ये सुद्धा बाकी सगळं विश्लेषण सारखंच आहे. त्यामुळे मी जास्त त्याच्यामध्ये आणखीन वेळ घालवणार नाही. तुम्हाला फक्त त्या लेव्हल सांगतोय. खाली येताना आपल्याला पहिलं टार्गेट आहे 77,055, दुसरं टार्गेट आहे 76,905 आणि तिसरं टार्गेट आहे 76,790चं. ह्या एरियामध्ये कुठेतरी आपल्याला डब्ल्यू पॅटर्न बनताना दिसू शकतो. असा बनेल, मी जसं दाखवलंय आतापर्यंत तसा
कसाही बनू शकतो. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. ह्याच्या खाली येऊन सुद्धा बनू शकतो. जोपर्यंत हा डब्ल्यू पॅटर्न बनणार नाही, तोपर्यंत हे सेलिंग चालूच राहू शकतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. डब्ल्यू पॅटर्न बनल्यानंतर ही जी काय मंदी आपल्याला शुक्रवारी बघायला मिळाली, शुक्रवारी दुपारनंतर आपल्याला साधारण 12 वाजल्यानंतर जी काय मंदी स्टार्ट झाली आहे, ही मंदी आपल्याला डब्ल्यू पॅटर्न बनेपर्यंत चालू राहणार आहे, असं मी तुम्हाला इथे थोडक्यात सांगू इच्छितोय. त्यानंतर डब्ल्यू पॅटर्न बनल्यावर मग रिव्हर्सल चालू होऊ शकेल. तर विश्लेषण तिन्ही इंडेक्समध्ये सेम आहे. लेव्हल्स वेगवेगळे आहेत. लेव्हल फक्त लक्षात ठेवा. आपल्या चार्टवर मार्क करून घ्या. आत्तापर्यंत केल्या नसतील तर व्हिडिओ थोडासा मागे घ्या. चार्ट ड्रॉ करा. चार्टवर हे करा. त्या लेव्हल्स बघून ड्रॉ करा आणि त्यानंतरच व्हिडिओ बंद करा. हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. तर हे झालं उद्यासाठीचं विश्लेषण. मात्र आता या व्हिडिओच्या आपण शेवटी आलोय. जाता जाता मला तुम्हाला सांगायचंय की आजचा हा व्हिडिओ कसा वाटला. तुम्ही मला सांगायचंय की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा. बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.